तुम्हाला ही हायवेच्या बाजूला वडाची झाडं दिसत आहेत का? या झाडांची विशेष गोष्ट म्हणजे ही सगळी झाडं एका स्त्रीने लावली आहे। त्यांचं नाव आहे सालुमरादा थिमक्का। 111 वय वर्ष असलेला सालुमरादा हार्डवर्क, कन्सिस्टन्सी आणि साधी राहणीमान याचे एक उत्तम उदाहरण आहे। त्यांच्या या कामामुळे त्यांची भारतभर वृक्षमाता अशी ओळख तयार झाली आहे। त्यांच्या या कामाची नक्की प्रेरणा काय होती? सालुमरादा थिमक्का कर्नाटक मधील हुलिकल जिल्ह्यात राहणारी एक स्त्री। लग्नानंतर अनेक वर्ष त्यांना मूलबाळ झालं नाही, म्हणून मग त्यांनी झाडांनाच आपलं मूल मानायचं ठरवलं आणि याच प्रेरणेतून त्यांनी राहत्या घराच्या जवळ असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तब्बल 385 एवढी वडाची झाडं लावली। आता वडच का? तर भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाला खूप महत्त्व आहे। शिवाय हे झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देतं। इतकंच नाही तर गेल्या 80 वर्षात त्यांनी 8000 प्रकारची वेगवेगळी झाडं लावली आहेत आणि त्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलंय। त्यांच्या या कामाची विशेष गोष्ट म्हणजे सातत्य। गेल्या 80 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवले। पर्यावरणाबद्दल फक्त चर्चा न करता त्यांनी डायरेक्ट ॲक्शन घेतली आहे। कदाचित सालुमरादा यांना ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय ते माहिती नसेल किंवा मग त्यांना युनायटेड नेशन्सचा एन्व्हायरमेंट प्रोग्राम बद्दल काहीच कल्पना नसेल, पण झाड म्हणजेच देव आणि झाडे जगले तर माणसे जगतील अशी साधी सोपी फिलॉसॉफी त्यांना कळते आणि हीच फिलॉसॉफी त्यांच्या जगण्याचा भाग आहे। म्हणून त्यांच्या साधेपणाला ग्रेटनेस येतो। अशा ग्रेट माणसांचं कार्य तुमच्यापर्यंत घेऊन येणं गरजेचं आहे। एका खऱ्या-खुऱ्या पर्यावरण प्रेमी वृक्षमातेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या ट्विक मराठी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।